समर्थता और सामर्थ्य. संकेत भवाळ नको उघडू माईक. समर्थता और सामर्थ्य या भाषेमध्ये कर्त्याला डायजेस्ट काम करण्याचे, कर्त्याचे होईल हा, डायजेस्ट काम करण्याचे सामर्थ्य होते किंवा कर्ता डायजेस्ट काम करण्यास काय समर्थ होता. प्लेन भाषेमध्ये कर्ता डायजेस्ट काम करू शकत होता. कर्त्याची डायजेस्ट काम करण्याची क्षमता होती. कर्ता डायजेस्ट काम करण्यास सक्षम, समर्थ होता म्हणजे तुम्हाला सक्षम होता म्हणता आला असतं, पण ठीक आहे, वेगळं लिहिलं मी आता. सक्षम होता. एकाच प्रकारच्या वाक्याचे मराठीमध्ये एवढे अर्थ आहेत किंवा एवढ्या वेगवेगळ्या अर्थांसाठी इंग्लिशमध्ये एकच वाक्य आहे. काय? सब्जेक्ट प्लस फॉर्म्युला ऑनलाईन वाल्यांना बोर्ड क्लिअर दिसतोय का? येस ऑर नो? यस सर. Yes, sir. Yes, येत असतो. Yes, एबल टू पास. आणि हे मराठीत सगळं लिहिल्यानंतर मग इंग्लिश मध्ये येतं काय होईल? सब्जेक्ट प्लस इकडे काय होतं प्रेझेंटला ॲमिजार, इकडे काय वॉज वर. मी तर म्हणतो दोन्ही पण साधे वाक्य लिहून घेऊ. जमेल, सामर्थ्य होते, सामर्थ्य असेल, पास्ट आणि फ्युचर एकत्र घ्या. समर्थ होता, समर्थ असेल. शकत होता, शकेल. क्षमता होती, क्षमता असेल. दोन्ही एकत्र घ्या. पास्ट अँड फ्युचर. सिंपल सेंटेन्स संपून टाकू. क्वेश्चन साठी आपण अलग अलग शिकू. सक्षम होता, सक्षम असेल. म्हणजे पास्ट असेल तर वॉज वर आणि फ्युचर असेल तर सांगा विल बी प्लस एबल टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. नवीन टॉपिक आहे. नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना 100% समजेल. इट इज टोटली न्यू टॉपिक. यू न्यू स्टुडंट्स, ऑल द न्यू स्टुडंट्स विल बी एबल टू अंडरस्टँड. गोरे सर आले का नवीन लोक काही? अच्छा, गोरे सर नसतील आज, आहेत का? टेन्थचे लोक काय आले का? आले असतील. जे 10th ची एक्झाम दिलेले काही लोक आले असतील. तो जर आले असाल तर यू आर मोस्ट वेलकम. गोरे सर आहात का तुम्ही? आर यू देअर गोरे सर? का प्रवासात आहात? ओके. गायकवाड सर पण आले वाटतं. सर यस सर. थँक्यू सर. हा, तुम्ही आले म्हणजे कसं माझ्यावर पण लक्ष राहतो. मीही इमानदारीने शिकवतो आहे की नाही? हा, चला
समजलं इथपर्यंत लिहिलं का रे? चला सांगा मग ग्रुप नंबर 1 अशा प्रकारची वाक्य सांगा. पोताची काय सांगा, असेलची काय सांगा, जमेल सांगा, सगळं हे बघून काय सुचल ते सांगा. सांगा सांगा. दुर्वा. दुर्वा सांग. पप्पांना ट्रॅक्टर रिपता येत होता. आ पप्पांना पप्पांना? ट्रॅक्टर रिपेअर करता येत होता. हा चालेल ना, सेम वाक्य तिकडच वाक्य आपण इकडे वापरू शकतो. प्रेझेंटचीच वाक्य तेच रिपीट होणार, रिपीट होणार. नवीन आणणार कुठून ना. मला बुक्सला कव्हर लावायला यायचं, जमायचं आहे ना, लावता येत होतं. पप्पांना ट्रॅक्टर रिपेअर करायला जमायचा, करता यायचा, यायचा, करायला जमायचा, करायला येत होता म्हणजे यायचा. बरोबर आहे नाही? अरे गेटिंग? मला बुक्सला कव्हर लावायला काय जमायचं. आजीला सांडग्याची खूप चवदार भाजी बनवायला काय यायची, जमायची, जमायचं. बरोबर आहे. आणि काय? ओके, अशी वाक्य सांगा ग्रुप नंबर 1 and 5. ग्रुप नंबर 1 and 5 अशी वाक्य सांग. हा अंकिता अंकिता सांग. तिला गाडी चालवायला यायची. बर, तिला गाडी चालवायला जमेल. म्हणून आपण थोडस पुढे नेऊ त्याला. जमेल 18 वर्षानंतर है ना, आता कमी वय, तिला गाडी चालवायला जमेल. हा पुढं. ईश्वरी हा सांगा सांगा सांगा, नाव ऐकायला नाही आलं मला पूर्ण. सांगा. त्यांना शुद्ध लेखन लिहायला जमेल. अरे 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 अरे, काय स्किल आहे, स्किल पाहिजे मला. काय उगाच हे शेवटचे शब्द टाकून काही वाक्य सांगू नका मला. स्किल्स सांगा, स्किल्स. त्यांना शुद्ध लेखन लिहायला जमेल. ते काय स्किल आहे मला सांगा, स्किल, क्षमता. प्लीज टेल मी द न्यू ॲबिलिटी. आर्यन वेट 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 वेट.
काय करते येस पुढे बरी पुढे आपण काय वाक्य होतं व्हॉट वॉज द सेंटेन्स सांगा पुन्हा एकदा हा काय होतं वाक्य काय नवीन सांगितलं होतं कोणी वाक्य त्याला त्याला चित्र काढायला जमेल चित्र काढता येईल बरोबर हा आम्ही नवीन घराला इंटेरियर करू शकू याला प्युअरली एबल टू बघा शकू शकेल शकू शकणार चला सांगा रे ग्रुप नंबर 1 कोण राहिले का 1 and 5 अरे सर शर्ली हा सांगा त्याला इंग्लिश बोलायचं जमेल का? त्याला इंग्लिश बोलता येईल चालेल हा काय कोणी सांगितलं त्याला इंग्लिश बोलता येईल हा सगळे सांगा पास्ट आणि फ्युचर कमॉन ग्रुप नंबर 2 चला ग्रुप नंबर 2 संपदा यश येस थांबलं एवढी क्लिअर बोलली संपदा परत म्हणतो येस थांबलं जरा हा संपदा सांग सुनीता विल्यमला काही दिवसांनी चालायला जमेल. एक्सलंट व्हेरी नाईस सेंटेन्स बघा सुनीता विल्यम्सला काही दिवसांनी जात काय झाला काही दिवसांनंतर चालता येईल चालायला जमेल चालू शकेल चालता येईल चालण्यासाठी सक्षम असेल सगळ्यांचा अर्थ एकच आहे व्हेरी नाईस नाईस सेंटेन्स यश सांग आता शिवराजला थोड्या दिवसांनी पवायला जमेल. शिवराजला थोड्या दिवसांनी पोहता येईल पोहायला जमेल पोहू शकेल सांगा रे पुढे नो आयुष नेक्स्ट पर्सन आयुष सांग आयुष नंतर आदित्य हा केक बनवायला जमेल. काय काय दीदीला केक बनवायला जमेल. मी मला लिहिला राहू दे दीदीला केक बनवायला येईल बनवता येईल बनवायला जमेल हा पुढं कोण होतं रे आदित्य आदित्य सांग त्याला फिल्म स्टारची कॉमेडी करता येईल. त्याला फिल्म स्टार सारखी कॉमेडी करता येईल करायला जमेल हा हा चला एवढं बनवू आपण कोण राहिले आणखी ग्रुप नंबर 2 लास्ट सेंटेन्स काव्या सांग कृष्णाला दुकान चालवायला जमेल. कृष्णाला दुकान चालवायला जमेल ओके चला ग्रुप नंबर 1 and 5 पहिली 5 वाक्य सांगा ग्रुप नंबर 1 and 5 सगळे मिळून सांगा पप्पा यायचा was able to repair पप्पा वॉज एबल टू रिपेअर ट्रॅक्टर मला बुक्सला कव्हर लावायला जमायचं लावता यायचं आय वॉज able to put cover on the book
और आय वॉज एबल टू कव्हर द बुक्स आज देखील चाललं असतं हा. और आय वॉज एबल टू पुट कव्हर टू द बुक्स असंही चाललं असतं. हा. आजीला सांडग्याची खूप चवदार भाजी बनवायला जमायचं. कोण? आजी. ग्रॅनी. बोला रे. ग्रुप नंबर 1 and 5. Granny was able to very able to cook or prepare very delicious curry of सांडगा. सिंगल इन्व्हर्टेड आणि अंडरलाईन. सांडगा. सांडगा इज सांडगा ओनली. सांडगा इज टाइप ऑफ डिश इन महाराष्ट्र है ना. सांडगा इज काय टाइप ऑफ करी इन महाराष्ट्र. सांडगा करी. हा. तिला गाडी चालवायला जमेल. ग्रुप नंबर 2 कोण रे? सॉरी ग्रुप नंबर 1 and 5. ग्रुप नंबर 1 and 5. She will be able to drive car. She is able इज द सेल रे. शी विल बी एबल टू. जमेल. बघा होता असेल तर होता, होती, होते वॉज वर आणि असेल असेल तर विल बी. हा. त्याला चित्र काढता येईल. सांगा. ग्रुप नंबर 1 and 5. he will be able to draw दॅट्स इट. काय? ड्रॉ अ पिक्चर. लिहा. ड्रॉ अ पिक्चर. ही विल बी एबल टू ड्रॉ अ पिक्चर. आम्ही नवीन घराला इंटेरियर करू शकू. कमॉन. वी विल बी we were able to मेक काय इंटेरियर करा. कशाला? नवीन घराला. टू आवर न्यू हाऊस. विल बी एबल टू मेक इंटेरियर टू आवर न्यू हाऊस. त्याला इंग्लिश बोलता येईल. कमॉन. ग्रुप नंबर 2. to speak English. able to speak English. Able to speak वॉज नाही रे. विल बी एबल टू स्पीक इंग्लिश. to speak English. करेक्ट आहे. नेक्स्ट पर्सन. नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट पर्सन नाही. सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. सॉरी नेक्स्ट पर्सन नाही. सगळे म्हणून सांगा. Sunita William will be able to walk. Walk. Some days will be able to walk some days. आफ्टर सम डेज रे. सम डेज नाही. आफ्टर. दिवसांनी म्हणजे काय? दिवसानंतर. आफ्टर सम डेज. शिवराजला थोड्या दिवसांनी पोहता येईल. कमॉन. ग्रुप नंबर 2. Shivraj will be will be able to swim after some day. शिवराज विल बी एबल टू स्विम आफ्टर सम डेज. सगळ्यांना समजतंय? स्पीड वाढला. जमायला लागलं. जमायला लागलं का नाही? आता सगळ्यांना बोर्डकड न बघता वाक्य बनवायला पाहिजे. ऑल मस्ट बी एबल टू. बघा एबल टू कसं वापर. हा. मला केक बनवता येईल. सांगा रे. कोण सांगताय? ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. लास्ट सेंटेन्स फॉर यू. able to make cake. I will be I will be able to make cake. I will एक्सलंट. आय विल एबल टू नाही रे. आय विल बी एबल टू आहे. ओके. ग्रुप नंबर 3 तुम्हाला तुमच्या वाट्याला 2 वाक्य राहिलेत. सांगा. उद्या परत घेऊ तुम्हाला. उद्या नाही थोड्या वेळाने घेऊ. पुढच्या राऊंडला तुम्हाला घेऊ. हा. ग्रुप नंबर 3 सांगा वाक्य तुम्ही 2. He will be able to
comedy. He will be Able to He will be able to perform do comedy. perform of Comedy like film stars. सारखी म्हणजे like film stars. हम्म. कृष्णाला दुकान चालवायला जमेल. Krishna Group number will 3. be Krishna will be able Krishna will be able to do ऑपरेट shop. आता ऑपरेटच्या ऐवजी तुम्ही रन पण म्हणू शकता बरं का. दुकान चालणे टू रन अ शॉप. विल बी एबल टू रन अ शॉप. विल बी एबल टू रन अ शॉप. लिहून घ्या सगळ्यांनी मिळून शांततेनं. एवढं लिहिले का आपण पुढे जाऊ. आज काय नवीन मुलं आलेत का? आवाज आहे मला. आज काय नवीन मुलं नवीन टॉपिक मुळे आले का? काही आले असतील तर समजताय का? एवढंच बोला. समजताय? येस ऑर नो? आले का नवीन मुलं? दिसतंय मला संख्या तर वाढलेली दिसते. हा. ही विल बी एबल टू ऑपरेट कम्प्युटर. चला पुढं पुढं सांगा. त्याला झाडांची काळजी घेणे शक्य होईल. भविष्यकाळातील काही वाक्य आपण क्षमता नसेल तरी बोलतो, कारण काय इथं पॉसिबिलिटी पण बोलता येते. पॉसिबिलिटीला तुम्हाला तिकडं कॅन कोड मध्ये काहीच नाहीये. इकडेच यावं लागतं तुम्हाला पॉसिबिलिटी सांगायला. पण सांगा ग्रुप नंबर 4 वाक्य सांगा. हे स्वराज विल बी हे वाक्य सांगा अगोदर. तुमच्या वाट्याला आलंय वाक्य. तुमच्या वाट्याला आलंय. हा he will be चला. able to able to take care of trees. excellent. टेक केअर ऑफ ट्रीज. येस स्वराज सांग मराठी वाक्य. सार्थकला काही दिवसांनी चांगलं पोहता येईल. अरे पोहता येईल जाऊ तर मग शिवराज पोहला ना तिकडं. शिवराजला थोड्या दिवसांनी पोहता येईल. तो म्हणतो सार्थकला काही दिवसांनी चांगलं पोहता येईल. काय एकच वाक्य 4 वेळेस फिरवता? हा जसं पोळ्याला पोळा असतो की नाही गावाकडे पोळा. एकच बैल 4 लोकांनी मिरवायचा. काय काय त्याचा उपयोग आहे? हा आपला बैल तरी पाहिजे ना. चला तुमचं वाक्य नवीन घ्या ना. दुसऱ्याचा बैल घ्यायचा परत त्याला चक्कर आणून वरून गावाला. हा ना. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट? यू मस्ट हॅव युअर ओन कॅटल. हा कम ऑन बोला. बर चला ग्रुप नंबर 4 संपले का वाक्य तुमचे? ग्रुप नंबर 1 and 5 रिपीट झाला तुमचं. रिपीट तुमचा दुसरा टर्न आला. चला दुसरा टर्न. ग्रुप नंबर 1 and 5 अथर्व बोला तुम्ही. बोलत राहा. हा अथर्व बोल. आम्हाला येस लिहिता येईल. असं बोल ना. का चहा बनता येईल? चहा बनवायचं आलं का तुझं? आम्हाला एसे लिहिता येईल. चहा तुझं वाक्य आलंय. आम्हाला एसे लिहिता येईल. लिहिता येईल. सो सांगा रे ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. वी रे आर्यन सगळे म्हणून सांगा. We will be able to easy right. We will be able राईट एसे. राईट अँड एसे लिहायला पाहिजे सर. तर अजून काय अडचण नाही. चला पुढे कोण आहे रे? काय नाव होतं सांग. आर्यन सांग.
त्याला काम करायला त्याला काम करायला जमेल. हे भविष्य काळ तुम्हाला स्किल असते वाक्य तरी सांग चालेल, काय अडचण नाही. हा, हे बोला रे, ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून बोला. do work. He will be able to do work. बघा, ही विल बी एबल टू वर्क पण चालेल Able to do work. किंवा ही विल बी एबल टू डू वर्क, दोन्ही पण चालेल. वर्क पण चालेल किंवा डू वर्क पण चालेल. चला, ही विल बी एबल टू वर्क पण चालेल आणि ही विल बी एबल टू डू म्हणल्यास डू मेन वर्ब आलं आणि वर्क हे नाऊन आलं. आणि ही विल बी एबल टू वर्क म्हणल्यास वर्क हे वर्ब आलं, मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म. एका ठिकाणी मेन वर्ब आहे, एक ठिकाणी नाऊन आहे. चला, ही विल बी एबल. तिला परफेक्ट इंग्लिश वाचता येईल. अच्छा, तू राहिलं का? ती विल बी एबल टू रीड इंग्लिश परफेक्टली. LY पाहिजे बरं काही, तर रीड इंग्लिश परफेक्ट नसतं, रीड इंग्लिश परफेक्टलीच पाहिजे. हा, चला पुढं नेक्स्ट पर्सन. न्यू सेंटेन्स, ग्रुप नंबर 1 and 5. Three. ग्रुप का सांग रे बाबा, काय नाव सांगितलं? श्री, सांग काय नाव? Priya. बोल प्रिया, सांग. सांग लवकर. मला क्लास करायला जमेल. मला क्लास करायला जमेल. चला सांगा, ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. I shall be will able. be I will be able. I will be able to able to join online class. अटेंड क्लास और अटेंड ऑनलाईन क्लास. करणे म्हणजे काय? अटेंड करणे. करणे म्हणजे अटेंड करणे. तुम्ही बोला ना रे, तुम्ही बोलतच नाही. बोला. शक्य होईल म्हणायचं. शक्य असेल चालेल ना. सर्व विद्यार्थ्यांना होमवर्क करणे शक्य असेल. चला, तेच वर्ड लिहितो. काय असेल म्हणा, होईल म्हणा, जमेल म्हणा. तो बोला, सगळे म्हणून बोला. तुम्ही पण बोला. ग्रुप नंबर 1 and 5. All the students. Students will be able to do homework. Will be able to. All the students will be able to do homework. And that is all. लिहून घ्या. 4th मुलं शांततेनं, व्यवस्थितपणे, प्रॉपरली. व्यवस्थितपणे म्हणजे काय? प्रॉपरली. झालं? व्हेरी गुड. माझ्याबरोबर लिहिलं तर अतिशय उत्तम आहे. मात्र प्लीज सर्वांनी प्रामाणिकपणे 1-1, 2-2, 3-3 जमतील तेवढे सेंटेन्सेस कमीत कमी जो टॉपिक चालू आहे त्या टॉपिकचे बोलण्यास, उत्स्फूर्तपणे बोलण्यास सुरुवात करा. ठीक आहे? तुम्हाला हळूहळू तुमच्या स्वतःवरचा विश्वास वाढत राहील. अँड यू ऑल विल बी एबल टू नो की मला पण इंग्लिश बोलायला जमेल. आय विल ऑल्सो बी एबल टू स्पीक इंग्लिश, असा तुम्हाला भास होईल. वा वा वा. मी चार्जिंग लावलाय फोन, सगळे बटन बंद, पिन काढलेली आहे. मग परी येतेच होते ना. गायकवाड सर कुठे आहेत? गेले का? ओके, चला. अंधारे सर गेले का? कवाय सर बोला. 20 sentences. 20 sentences. ओके,
सानिया मॅडम म्हणतील माझं हाजरीमध्ये नावच निघत नाही, मी कशाला लिहू? अटेंडन्स मध्ये माझं नावच निघत नाही. माने मॅडम, राजमाने मॅडम Yes, sir. आले, व्हेरी गुड. बाकी लोकांना सांगा तुमचं पण नाव निघतंय अटेंडन्स मध्ये म्हणून. Okay, sir. हाजरी पटामध्ये नाव आहे सगळ्यांचं. ओके. विथ दिस shall we have pause? Yes, sir. We will have pause. Yes, Okay, we we will have have pause. pause. Good night. Good night. Good night.